रात्रीच्या जेवणाला काहीतरी हलका फुलका चमचमीत बेत करायचा असेल तर या प्रकारची खानदेशी खिचडी आज आपण बनवणार आहोत। कढईमध्ये तेलामध्ये आलं लसूण आणि कढीपत्ता छान परतून घ्या आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे टाका। एक अर्धी वाटी किंवा 2-3 चमचे शेंगदाणे छान परतल्यानंतर कांदा, टोमॅटो, बटाटे आणि हिरव्या मिरच्या मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि फुलगोबी याला छान परतून घ्यायचं आहे तेलावरती। परतल्यानंतर अर्धा चमचा हळद आणि मी 1.5 चमचा लाल तिखट टाकले। हिरवी मिरची आपण वापरली आहे त्याच्यामुळे तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचाभर गरम मसाला, 1 चमचा बिर्याणी मसाला हा मस्त लागतो याच्यामध्ये आणि हे सगळे मसाले तेलावरती छान परतून घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकायचं। आता भाजीसोबत छान मसाले परतून घ्या। त्याच्यानंतर मी 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी तुरीची डाळ घेतली आहे। ह्यानी खूप छान चव लागते तुरीची डाळीने। आता हे 5 मिनिटं झाकून ठेवा तेलावरती आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत। साधारण 3 ते 4 वाट्या गरम पाणी टाका आणि झाकून ठेवा। बरोबर 10 मिनिटांनंतर अगदी बारीक गॅसवरती 10 मिनिटांनंतर अगदी मऊ लुसलुशीत अशी खिचडी तयार होते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।